मित्रांनो, तुम्ही हा नारा कधी ऐकला असेल, हिंदी चीनी भाई भाई. हा नारा प्रसिद्ध झाला होता 1954मध्ये, ज्यावेळेस भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये एक शांततेचा करार झाला. त्यावेळेस या घोषवाक्यातून बंधुप्रेम व शांतता दर्शवली जात होती. या धुंदीतच तिबेटवर चीनचा हक्क मान्य करून भारत सरकारने तिबेटमधील आपली पोस्ट ऑफिसेस व विश्रामगृहे यांचा ताबा चीनी सरकारच्या हवाली केला. पण या कराराचं किंवा या घोषवाक्याचं अस्तित्व जास्त काळ टिकू शकलं नाही, कारण पुढील 3च महिन्यात चीनने भारताच्या हद्दीतील भूभागावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली. सुरुवातीला बाराहोटी या उत्तर प्रदेशातील एका पेठेवजा गावावर त्यांनी हक्क सांगितला. हळूहळू भारताच्या उत्तर सीमेवरील लडाखच्या भागापासून ते नेफा म्हणजेच आजचे अरुणाचलपर्यंतच्या सीमेवर चीनी फौजेने आपल्या चौक्या उभारण्यास सुरुवात केली. त्याच वेळेस खुद्द तिबेटमध्ये खंपा लोकांचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले, कारण त्यांना चीन्यांचे वर्चस्व नको होते. तेव्हा हा उठाव चिरडून टाकण्यासाठी चीनच्या असंख्य पक्क्या फौजा तिबेटमध्ये आणल्या गेल्या. या फौजा कोरियामध्ये लढलेल्या असल्यामुळे अनुभवी तर होत्याच, त्याशिवाय त्यांच्याकडे आधुनिक हत्यारे देखील होती. या कारवाईमुळे तिबेटियन जनता दबून गेली. खुद्द दलाई लामा भारतात निघून आले. या त्यांच्या आगमनानंतर चीनने मग भारताशी वैर पत्करले. ऑक्टोबर 1959मध्ये कोंगका खिंडीत म्हणजेच भारताच्या हद्दीत 48 मैलात आपल्या 9 पोलिसांना मारण्यात आले आणि 7 जणांना कैदी केले. यानंतर 1960 ते 61 अशी 2 वर्षे एकमेकांशी बोलणी करण्यात गेली. भारत सरकारने पुराव्यासाठी पुढे केलेले कागदपत्रे व नकाशे चीनी सरकारने धुडकावून लावलीत. ब्रिगेडियर दळवी यांनी त्यांच्या हिमालयन ब्लंडर या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे मे 1962 पासूनच भारताला धडा शिकवण्याच्या इराद्याने चीनी फौजेच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यासाठी शस्त्रे, दारुगोळा यांचा भरपूर साठा करून चीन्यांनी अगदी सीमेपर्यंत रस्ते तयार केले होते आणि मोठ्या संख्येने फौजा भारताच्या सीमेवर जिथे जिथे धडका मारायचा होता त्या दिशेने आणून ठेवल्या होत्या. त्यात त्यांच्या फौजा अनुभवी तर होत्याच, त्याशिवाय त्यांची हत्यारेही आधुनिक होती. आणि या उलट परिस्थिती आपल्या सैन्याची त्यावेळेस होती. आपल्याकडे दुसऱ्या महायुद्धातीलच हत्यारे वापरली जात होती. वायरलेस सेटही तेव्हाच होता. ब्रिटिशांच्याच वेळेसचे कपडे व लष्करी साहित्य आपल्या सेनेकडे त्यावेळेस होते व तेही पुरेसे नव्हते. एका बटालियनकडे असायला हव्यात एवढ्या बंदुकाही बटालियनमध्ये नव्हत्या. वायरलेस सेटसाठी पुरेशा बॅटरीज नव्हत्या. एवढेच काय तर पायातले बूटही पुरेसे नव्हते. इतक्या वाईट परिस्थितीत आपली सेना त्यावेळेस होती. चीनी फौजेने भारताच्या हद्दीत उघडपणे हल्ला करण्यास सुरुवात केली. 20 ऑक्टोबर 1962ला चीनी फौजेने अरुणाचलमधील प्रथम ढोला काबीज केलं. नंतर 22 ऑक्टोबरला चीनी फौजेने मॅकमोहन रेषा ओलांडली आणि या मॅकमोहन रेषेच्याच 20 मैल मागे वालांग हे ठिकाण आहे. या ठिकाणी चीनी फौजेला तोंड द्यायचे असे आपल्या सेनेला वरिष्ठांचे आदेश आले. त्यामुळे वालांगच्या संरक्षणासाठी शीख व गोरखा बटालियन आणण्यात आली आणि वालांगची संरक्षण करण्याची जबाबदारी शीख व गोरखा बटालियनला देण्यात आली आणि चीनी तळावर गपचूप हल्ला करण्याचे आदेश हे कुमाऊ बटालियनला देण्यात आले. आणि ह्याच कुमाऊ बटालियनमध्ये होते नुकतेच 1962ला डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून पासआउट झालेले आणि नुकतेच बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झालेले श्याम चव्हाण. मित्रांनो, आज मी तुम्हाला यांचीच कहाणी सांगणार आहे, जी त्यांनीच लिहिलेली पुस्तक वालांग या पुस्तकावर आधारित आहे. तर चीनी फौजा भारतीय सरहद्दीतील ग्रीन पिंपल व येलो पिंपल या ठिकाणी मोर्चे तयार करीत होती, जिथे त्यांनी ताबा घेतला होता. आणि याच्याच जवळ असलेले ठिकाण लॅडर्स या ठिकाणी आपली एक शीख बटालियन होती. या कंपनीवर चीनी अधूनमधून गोळीबार करत असे. तेव्हा असा बेत ठरला की चीन्यांना या पिंपल भागातून उखडून टाकायचे. त्यासाठी कुमाऊच्या काही कंपन्यांना एक फोर्स बनवून वालांगच्या पश्चिम बगलेने गुपचूप पाठवून या येलो पिंपल ठिकाणावर हल्ला करायचा. आणि एकदा का येलो पिंपल हातात आले की चीन्यांना ग्रीन पिंपल धरून ठेवणं अवघड होईल. तर हल्ला करायचा दिवस ठरला 12 नोव्हेंबर 1962.
तेव्हा 12 नोव्हेंबर 1962 रोजी दुपारी कुमाऊ बटालियनची 350 माणसे हल्ला करण्यासाठी निघाली. सर्वात पुढे कंपनी होती, त्यानंतर बटालियन हेडक्वार्टर्स म्हणजे CO, त्यांचे मशीन गन्स, तोफखाना इत्यादी विभागांचे सल्लागार व त्यांचा तरुण इंटेलिजंट ऑफिसर श्याम चव्हाण व आणखीन काही माणसे होती. त्यानंतर दारुगोळा व अन्नधान्य घेऊन येणारी काही कंपनीची माणसेही होती. बटालियनला 4000 फूट उंच असलेल्या जागेवरून निघून 14,000 फूट उंच असलेल्या जागेवर जाऊन 13 नोव्हेंबरच्या रात्री हल्ला करण्याचे आदेश आले. पण इतक्या कमी वेळात इतक्या वर जाऊन हल्ला करणं शक्य नव्हतं. त्यामुळे COंनी ब्रिगेड कमांडरला समजवण्याचा प्रयत्नही केला, पण हल्ला 13 नोव्हेंबरच्या रात्रीच झाला पाहिजे असे तिकडून आदेश आले. त्यामुळे हुकूम मानण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे सर्व 13 नोव्हेंबरला रात्री हल्ला करण्याच्या इराद्याने निघाले होते. सैन्यात कोणतीही योजना आखताना सर्व अडचणींचा विचार करावा लागतो. तरीसुद्धा अशा काही अडचणी येतात की ज्यांची आपण कल्पनाही केलेली नसते आणि 12 नोव्हेंबर 1962लाही तेच झाले.